नमस्कार. एन मस्के नाईक या आपल्या चॅनेलवर पुनश्च एकदा सर्व व्ह्यूअर्सचं मी स्वागत करतो. आज अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण व्हिडिओ घेऊन आलो आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्र राज्य प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया 2024-25 चालू आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 1 साठी आपले ऑप्शन फॉर्म भरले होते, अशा सर्व विद्यार्थ्यांची जी अलॉटमेंट लिस्ट आहे ही आज DTE च्या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर ही प्रसिद्ध झालेली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपली ही जी प्रसिद्ध झालेली यादी आहे ही चेक करून घ्यावी आणि आपल्याला ज्या कॉलेजचा अलॉटमेंट झालेला आहे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी चा जो वेळ आहे हे 1 ऑगस्ट 2024 ते 6 ऑगस्ट 2024 या दरम्यान आपल्याला त्या अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये जाऊन संबंधित कॉलेजमध्ये आपल्याला प्रत्यक्ष भेट देऊन आपल्याला प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. तर या प्रवेश प्रक्रियेमध्ये कॅप राऊंड 1 च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट प्रिफरन्स दिलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रिफरन्स अलॉट झाला असेल तर आपल्याला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं हे बंधनकारक असते. आपण जर त्या फर्स्ट प्रिफरन्स मिळालेल्या कॉलेजमध्ये जर ऍडमिशन आपण जर नाही घेतलं तर आपला प्रवेश रद्द होतो आणि आपण प्रथम वर्ष पॉलिटेक्निक 2024-25 च्या या प्रवेश प्रक्रियेमधून आपण बाद होतो, म्हणजेच आपण बाहेर पडतो. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तरी माझं सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपली प्रसिद्ध झालेली अलॉटमेंटची लिस्ट आज 31 जुलै रोजी प्रसिद्ध झालेली आहे DTE च्या वेबसाईटवर आणि ऍडमिशन प्रक्रिया कॅप राऊंड 1 साठी दिनांक 1 ऑगस्ट 2024 ते 6 ऑगस्ट 2024 या दरम्यान आपल्याला दिलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी या दिलेल्या शेड्यूल मध्ये कोणताही वेळ न लावता संबंधित कॉलेजमध्ये जाऊन आपलं ऍडमिशन त्वरित करून घ्यावे. त्यासाठी आपल्याला लागणारे जे काही मूळ कागदपत्र आहेत आपल्या कॅटेगरी प्रमाणे आपल्याला याआधी FC सेंटर मार्फत सूचना देण्यात आलेले आहेत. त्यानुसार आपले सगळे मूळ कागदपत्र घेऊन दिलेल्या कॉलेजमध्ये आपण हजर राहून आपण आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. याकरिता आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि माहिती आवडल्यास निश्चित चॅनेलला सबस्क्राईब करा. अशीच तुम्हाला वेळोवेळी प्रवेश प्रक्रियेसंबंधी आपल्याला वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिल्या जाईल. धन्यवाद.